देशातील 5 राज्यात विधानसभा निवडणुकीचं मतदान झालं, पण 4 मे हा दिवस भाजपसाठी ऐतिहासिक ठरला असं म्हणता येईल. कारण 4 राज्यांमधील विधानसभा निवडणुकीमध्ये बहुचर्चित ठरलेल्या पश्चिम बंगाल निवडणुकीमध्ये भाजपने निर्विवाद यश मिळवल्याचं चित्र आहे. महत्त्वाची बाब म्हणजे जिथे गेली 15 वर्ष ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचं सरकार होतं, मात्र समोर आलेल्या आकडेवारीनुसार इतिहासात पहिल्यांदाच पश्चिम बंगालमध्ये भाजपनं आपलं वर्चस्व स्थापन करणार असं सुद्धा आता दिसून येतंय. त्यामुळे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून भाजपच्या विजयाची नेमकी काय कारण असू शकतात, तर 15 वर्ष निर्विवाद सत्ता राखणाऱ्या ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस नेमकं कुठे मागे पडला, त्याची कारणं काय असू शकतात, अशा विविध मुद्द्यांवर आपण बोलणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. देशाचं लक्ष 4 मे रोजी 5 राज्यातील निवडणुकीच्या निकालाकडे होतं, मात्र निकाल समोर आल्यानंतर पश्चिम बंगालच्या आकडेवारीने सगळ्यांनाच मोठा धक्का बसलाय. कारण देशातील अनेक राज्य भाजपच्या ताब्यामध्ये जात असताना ममता बॅनर्जी यांनी गेली अनेक वर्ष पश्चिम बंगालचा गड हा टिकवून ठेवला होता आणि गेली 1-2 नाही तर तब्बल 15 वर्ष ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचं निर्विवाद सरकार हे पश्चिम बंगालमध्ये होतं. मात्र यावेळी जनतेनं स्पष्ट संदेश दिल्याचं सुद्धा आता चित्र समोर आलंय. मात्र 15 वर्षांची सत्ता अचानक हातातून निसटण्याचं काय कारण, काय शक्यता असू शकतात, यावर आता नजर टाकूयात. तर 294 सदस्यांच्या विधानसभेत बहुमतासाठी आवश्यक असलेल्या 148 जागांचा टप्पा ओलांडत भाजपने सुरुवातीच्या मतमोजणीपासूनच आघाडी घेतली आणि ती हळूहळू निर्णायक वर्चस्वात परिवर्तित होत गेली. मतमोजणीच्या पहिल्याच काही तासांमध्ये भाजपने 150 ते 190 पेक्षा अधिक जागांवर आघाडी घेतल्याचं चित्र दिसलं, तर काही टप्प्यांवर हा आकडा 197 पर्यंत पोहोचल्याने सत्तांतराचं संकेत जवळपास स्पष्ट झालं. दुसरीकडे तृणमूल काँग्रेसला 90 ते 115 जागांच्या मर्यादित आघाडीमध्येच राहता आलं आणि 100चा टप्पा पार करण्यामध्ये सुद्धा अनेक अडचणी येत असल्याचं चित्र समोर आलं. त्यामुळे सुरुवातीचे हे ट्रेंड्स बंगालमध्ये सत्तेचा तख्तापलट होणार असल्याचं स्पष्ट सुद्धा संकेत देणारे ठरले. दरम्यान या निवडणुकीतील सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे झालेलं विक्रमी मतदान. 2 टप्प्यात पार पडलेल्या मतदानामध्ये तब्बल 92.47% मतदानाची नोंद झाली आहे, जी गेल्या अनेक दशकातील उच्चांक मानली जाते. सुमारे 6.75 कोटी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, तर मतदार यादीतून सुमारे 90 लाख नावं वगळण्यात आल्यामुळे एकूण मतदार संख्या 7.66 कोटीवरून घटल्याचं सुद्धा समोर आलं. जवळपास 2 लाख केंद्रीय सुरक्षा दलांची तैनाती करण्यात आल्याने मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली आणि त्यामुळे या निकालाला अधिक वैधता प्राप्त झाली आहे. आता ममता दीदींच्या तृणमूल काँग्रेसला फटका बसला, शिवाय भाजपच्या यशाचं कारण नेमकं काय ठरलं हे बघूयात. विधानसभा निवडणुकीमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला अनेक कारणांमुळे मोठा फटका बसल्याचं दिसून येतंय. 15 वर्षांच्या प्रदीर्घ सत्तेनंतर मतदारांची नाराजी हे त्यामागचं महत्त्वाचं कारण मानलं जातंय. तृणमूल काँग्रेसच्या प्रशासन आणि स्थानिक नेत्यांच्या कार्यपद्धतीवर मतदार नाराज झाल्याचं सुद्धा दिसून आलं. शिवाय कोलकाता येथील आरजीकर मेडिकल कॉलेजमध्ये तरुणीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेवरून महिलांमध्ये सरकारबद्दल प्रचंड संताप होता. तृणमूलची पारंपरिक महिला मतदार यामुळे मोठ्या प्रमाणावर दुरावल्याचं सुद्धा सांगितलं जातं. त्याचबरोबर स्थानिक पातळीवर रेशन वाटप, भरती प्रक्रिया आणि सरकारी योजनांच्या लाभासाठी मागितल्या जाणाऱ्या कमिशनमुळे ग्रामीण भागामध्ये सत्ताधाऱ्यांची प्रतिमा ही डागाळली होती. त्यातच तृणमूल काँग्रेसवर होणारा तुष्टीकरणाचा आरोप आणि त्या विरोधात भाजपने केलेलं आक्रमक हिंदुत्ववादी राजकारण यामुळे हिंदू मतदारांचं मोठं ध्रुवीकरण झालं, ज्याचा फटका तृणमूलला बसला असं देखील बोललं जातंय. अनेक मतदारसंघांमध्ये तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांमध्ये झालेले अंतर्गत हेवेदावे आणि तिकीट वाटपावरून नाराजी यामुळे सुद्धा कार्यकर्त्यांमध्ये समन्वयाचा अभाव दिसून आला. यानंतर भाजपच्या यशाची काय कारण आहेत ती पाहूयात. तर दुसरीकडे भाजपच्या यशामागे केवळ आकडेवारी नसून राजकीय विश्लेषकांच्या मते भाजपने प्रखर हिंदुत्वाचा अजेंडा राबवला. याशिवाय घुसखोरांच्या मुद्द्यावरून राज्यातील मतदारांचं ध्रुवीकरण करण्यात पक्षाला मोठं यश मिळाले. त्यातच तृणमूल काँग्रेसच्या दीर्घकाळ चाललेल्या सत्तेमुळे निर्माण झालेली नाराजी भारतीय जनता पक्षासाठी मोठ्या प्रमाणात फायदेशीर ठरली आहे. स्थानिक पातळीवरील भ्रष्टाचाराचा मुद्दा भाजपने आपल्या प्रचार मोहिमेमध्ये सुद्धा अत्यंत प्रभावीपणे उचलून धरला. तर यापूर्वी तृणमूल काँग्रेसकडून भाजपवर बाहेरील पक्ष असल्याची सातत्याने टीका होत होती. मात्र या निवडणुकीत भाजपने ही प्रतिमा मोडून काढण्यासाठी मात्र ठोस प्रयत्न सुद्धा केले. भाजपने स्थानिक बंगाली संस्कृती, सण उत्सव, खाद्य परंपरा आणि स्थानिक देवतांचे विशेषतः काली माता
यांचं महत्त्व अधोरेखित करत स्वतःला स्थानिक अस्मितेशी जोडण्याचा सुद्धा प्रयत्न केला। यासोबतच शमिक भट्टाचार्य यांसारख्या अनुभवी आणि स्थानिक पातळीवर प्रभाव असलेल्या नेत्यांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणण्यात आलं, ज्याचा थेट फायदा भाजपला मिळाला। बरं, इतकेच नाही तर भाजपच्या यशामागे आकडेवारी सोबतच व्यापक आणि बहुआयामी रणनीती असल्याचं सुद्धा राजकीय विश्लेषकांचं मत आहे। अर्थात भाजपची अत्यंत सूक्ष्म आणि आक्रमक निवडणूक रणनीती सुद्धा तितकीच निर्णायक ठरतीये। त्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निवडणुकीपूर्वीच भाकीत वर्तवलं होतं। 170 जागांपर्यंत विजयाचा दावा त्यांनी आधीच केला होता आणि सुरुवातीच्या कलांवरून तो काही अंशी खरा सुद्धा ठरत असल्याचं दिसून आलं। बूथ स्तरांपर्यंत मजबूत संघटन उभारणं, हजारो कार्यकर्त्यांना सक्रिय करणं, त्याचबरोबर स्थानिक नेतृत्वाला संधी देणं आणि बंगाली अस्मितेचा मुद्दा त्यांनी प्रभावीपणे या सगळ्या प्रचारामध्ये हाताळला आणि या सर्व घटकांनी भाजपच्या यशामध्ये मोठा वाटा उचललाय। याशिवाय तृणमूल काँग्रेसच्या घसरणीमागे अंतर्गत कारणं सुद्धा तितकीच जबाबदार ठरली आहेत। म्हणजेच पक्षातील गटबाजी, तिकीट वाटपावरून निर्माण झालेली नाराजी आणि काही प्रमुख नेत्यांचे पक्षत्याग यामुळे संघटनात्मक ताकद ही कमकुवत झाली। त्याचबरोबर बेरोजगारी आणि औद्योगिक गुंतवणुकीचा अभाव यामुळे तरुण मतदार दुरावला, तर मतदार यादीतील मोठ्या प्रमाणावर नावं वगळण्याच्या मुद्द्याने राजकीय वातावरण आधीच तापलं होतं। या निवडणुकीत डावे पक्ष आणि काँग्रेसची पडझड हा देखील एक निर्णायक घटक ठरलाय। एकेकाळी बंगालमध्ये मजबूत असलेले हे पक्ष प्रभावी कामगिरी करू शकलेले नाहीयेत, ज्यामुळे तृणमूल विरोधातील मतांचं विभाजन झालं नाही। परिणामी हा मोठा मतांचा प्रभाव थेट भाजपकडे वळला आणि निवडणूक सरळ द्विपक्षीय लढतीमध्ये रूपांतरित झाली। एकूणच पाहता पश्चिम बंगालचा हा निकाल केवळ सत्तांतरापुरता मर्यादित नाही, तर राज्याच्या राजकीय संस्कृतीत बदल घडवणारा ठरतोय। पूर्व भारतामध्ये आपली पकड मजबूत करण्यासाठी भाजपसाठी हा ऐतिहासिक टप्पा मानला जातोय, तर ममता बॅनर्जी आणि त्यांच्या पक्षासाठी हा आत्मपरीक्षणाचा क्षण आहे। संघर्षातून उभ्या राहिलेल्या या नेत्या पुन्हा नव्याने उभ्या राहतील का, की बंगालमध्ये राजकारणाची दिशा कायमची बदलेल, याकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष लागून आहे। त्यामुळे तुर्तास आपण इथेच थांबूया। मात्र या सगळ्या निकालाबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा। त्याचबरोबर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सुद्धा कट टू कटच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।